पुन्हा असं केलं, हसले माझ्याकडे बघून. ह्या सगळ्या फोटोच्या निगेटिव्ह मला पाहिजेत. वा क्या बात आहे. पण अशी बरीच लोक तुमच्या प्रेमात पडली असं पण आम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे काय, सगळेच पडली. लक्षात आले की ज्या ज्या लोकांचे मी फोटोग्राफ्स काढलेत, म्हणजे पाकिजाचे मी फोटोग्राफी केली. ते एक दिवशी मी सगळे एनलार्जमेंट्स घेऊन गेलो. ते असे असे सगळे मोठे मोठे एनलार्जमेंट्स पाहत होते. कमल अमरावजी मिस्टर त्यांचे. काही मख्ख, काही भावना नाही, काही नाही, काही नाही. मला वाटलं हा माणसाला आवडलं की नाही का माझं. नंतर एक पिक्चर काढलं आणि म्हणाले लगेच इसमें वागियत लगती आहे. मग लगेच दुसरं मिनिटाला की एक्सक्लुझिव्ह माझं काम करा. आणि मी म्हटलं तुम्ही आता हे सांगता येत नव्हतं, पण माझ्या मनात होतं की दर 6 महिन्याने हा एक हिरो बदलणार. मी 2-3 वर्षे मी नाही येऊ शकत तुमच्याकडे. म्हटलं महत्त्वाचं मी करून देईन असं. हे सगळे फोटोग्राफ्स आवडले, बिवड सगळं झालं. नंतर ती एक दिवशी मला काय म्हणाली माहिती आहे का, तू पहिला पुरुष आहेस की ज्याच्याबद्दल माझ्या नवऱ्याने शंका घेतली नाही. बाकीच्यांना तो माझ्या जवळ सुद्धा येऊ देत नाही. इतकं काम आवडलं. आणि काही दिवसाने मला गव्हर्नमेंटचं लेटर आलं की तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालं, प्रेसिडेंट अवॉर्ड मिळालं, ऑल इंडिया फर्स्ट प्राइज बेस्ट डिझायनर म्हणून. माझ्या लक्षातच आहे ना, मी भागच घेतला नव्हता. म्हटलं मला कसं बक्षीस मिळालं, मी भागच घेतला नाही. तर प्रिंटरने पाठवलं होतं त्याच्यासाठी, बक्षिसासाठी. ते तुम्हाला मिळालं? त्यालाही मिळालं आणि मलाही मिळालं. क्या बात आहे. ज्या प्रिन्सिपलना मी सांगून निघालो होतो, मी मुंबईत नाव मिळवून तुम्हाला दाखवेन, त्यांचा पहिला फोन, मिस्टर वाघ यू आर माय स्टुडंट. बरं म्हण का आता, म्हणजे तुम्ही छायाचित्रकार म्हणून तर म्हणजे तुमची कारकीर्द मी ऐकलीच. म्हणजे किती मोठमोठ्या माणसांचे तुम्ही फोटो काढले, किती मोठमोठे माणसं तुमच्या प्रेमात पडले. हे सगळं असताना सुद्धा नाट्य निर्मिती करावी का वाटली? फील्ड कुठलंही असू दे, तुम्ही ते प्रामाणिकपणे करायचं एकदा ठरवलं ना मनात, तर मग ते प्रामाणिकपणेच करायला पाहिजे. हे मी नाटकाचा व्यवसाय कशासाठी केला, माझा काय संबंध नव्हता. मी नाटकं पाहत देखील नव्हतं. तुला विश्वास बसेल का? नाही. हां. तर प्रभाकर पणशीकर आणि माझा साडू कोल्हटकर म्हणून, ते दोघं मित्र जीवाभावाचे, त्यांच्या डोक्यात आलं नाटक कंपनी काढायचं. आणि ते दोघे माझ्याकडे आले, कारण माझ्या ओळखी होत्या सिनेमातल्या नट्या बिट्या, त्यामुळे काहीतरी आपलं थोडे पैसे त्यांना, म्हणजे असं सगळ्या दृष्टीने तुम्ही आमच्यात या, आमचं फायदा. मी म्हटलं येईन, पण मला ती भानगड तुमची काय माहीत नाही ना, नाटक म्हणजे काय मला माहीत नाही. तेव्हा तुम्हाला पाहिजे ती मी मदत करीन. केवळ मदत करण्याच्या हेतूने मी या नाट्य व्यवसायात आलो. नाही, पण मग चंद्रलेखा नाटकाची संस्था तेव्हाचीच का? नाही नाही, नाट्य संपादक होती तेव्हा नाट्य संपदा होती. चंद्रलेखा कधी निर्माण झाली? मी नाट्य संपदा सोडली, काही आमचे काही प्रॉब्लेम्स झाले आणि मी ठरवलं की माझी स्वतःची कंपनी काढायची, कारण माझे पैसे वगैरे अडकलेले होते. तर मी वसंतराव कानिटकरांच्याकडे गेलो नाशिकला आणि सांगितलं की बाबा मला माझी संस्था स्थापन करायची आहे आणि मला एक हे अमुक अमुक कारणासाठी मला सगळं करावं लागतं, तर तुम्ही माझ्यासाठी नाटक वगैरे लिहून द्याल किंवा नाही. अरे म्हणाला, असं कसं काय वेड्यासारखं बोलतोस तू, तुझ्यामुळे मी आलो होतो तिकडे. तर संस्थेचं नाव काय ठरवलंयस का? म्हटलं नाही अर्जुन, ह्या क्षणी मी काही नाही ठरवलं. तर ते आणि बहिणी दोघंही म्हणाले की माझ्या मुलीचं नाव दे ना, चंद्रलेखा लकी नाव आहे. माझ्याच घरी तुझ्या नाटकाचा मुहूर्त कर कंपनीचा. आणि ते केलं आम्ही. आज त्या नावाचं महत्त्व समजतं सगळ्यांना. आतापर्यंत तर भरपूर नाटकं झाली असतील. कानिटकरांचीच मी जवळजवळ 17 ते 18 नाटकं केली. आतापर्यंत मी 81 नाटकं केली, 81. अरे बापरे. आणि 16,000 प्रयोग केले. पण सगळ्यात आवडलेलं नाटक कुठलं तुमचं? तुझं लग्न झालंय? हा. किती मुलं आहेत? 3. कुठलं आवडतं? 3. उत्तर सापडलं? म्हणजे सगळी तुम्हाला नाटकं आवडतात. नट? तेच उत्तर आहे. नटी? नाटकापुरती आवडते. आणि या संस्थेचं पहिलं नाटक कुठलं? गारंबीचा बापू. बरं, अशी पण एक ख्याती आहे की म्हणजे तुम्ही 3-4 जी नाटकं आहेत चंद्रलेखा संस्थेच्या माध्यमातून केलेली, ती युनिक जागी झाली आहेत. म्हणजे एक नाटक डायरेक्ट विक्रांत बोटीवर झालं, गुलमोहर नाटक. गगनबेन. त्याची गंमत सांगतो तुला. जेव्हा तो प्रयोग करायचं ठरवलं तेव्हा मी कमांडरना जाऊन भेटलो जगाचं, आणि त्यांना सगळं जरा मजा वाटली ते सगळं. त्यामुळे आम्ही परमिशन देतो, डोंट वरी अबाउट इट.
पण त्यांना काळजी होती की प्रेक्षक तिकडे त्यांचे येतील किंवा नाही. परंतु त्या शिपवर नाटक बघायला 3,000 त्यांची माणसं आलेली होती. त्या विक्रांत बोटीवर स्वामी नाटक पण तुम्ही शनिवार वाड्यावर केलं होतं. नुसतं वाड्यावर केलं नाही, पहिल्या दिवशी अनाऊन्स केलं होतं. अमुक दिवशी शनिवार वाड्यात हा 100वा प्रयोग होईल, पहिल्या प्रयोगाच्या दिवशी अनाऊन्स केलं होतं आणि त्या दिवशी करून दाखवलं. क्या बात आहे. आणि ते प्रयोग करण्याची हे महत्त्व नाही आहे. 150 वर्षानंतर शनिवार वाडा बंद होता दरवाजा, तो एक मराठी नाटकाने उघडला गेला. अजून एक फार महत्त्वाचा प्रश्न, म्हणजे महत्त्वाचा म्हणजे माझ्यासाठी महत्त्वाचा, म्हणजे मराठी माणसाचं किंग हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्यांचा तुमचा फार खास दोस्ताना आहे. हा दोस्ताना नाटकाच्या माध्यमातून झाला का? नाही नाही, मी जेव्हा एक्सप्रेसमध्ये नोकरी करत होतो, इंडियन एक्सप्रेसमध्ये, त्यावेळी ते फ्री प्रेसमध्ये नोकरी करत होते, कार्टुनिस्ट म्हणून. त्या लेवलवरची आमची मैत्री होती, ते आर्टिस्ट आणि असं ह्या लेवलवरती मैत्री होती. पण रात्रीचा प्रयोग करावा अशी संकल्पना का वाटली तुम्हाला, हे सुचली का? ह्या कल्पना सुचण्यालाच सगळी गंमत आहे ना. लक्षात आलं की नाही? एक आपण करून बघूया. म्हणून मी बाळासाहेबांच्याकडे गेलो की असं असं आहे, गारमीचं बापू नाटक बघायला या, 2 वाजता या, असं मी त्यांना सांगितलं. वेळ नाही सांगितलं. अरे मी 2 वाजता माझी झोपायची वेळ, मी कसं येणार? 2 वाजता नाही म्हटलं, रात्री 2 वाजता. म्हणजे पोलीस कमिशनरनं सुद्धा मी सांगितलं, आम्ही परमिशन देऊ म्हणाले, पण माणसं येतील. म्हटलं बघूया, आय एम टेकिंग ए चान्स. बाळासाहेबांनी हेच म्हटलं की अरे माणसं येतील का? म्हटलं हाऊसफुल झाल्यावर तुमच्याकडे आलो मी, प्रयोग ऑलरेडी पॅक आहे. हो मी येतो म्हणाले. त्यांनी नारळ फोडला ते मध्यरात्री. वा. नाही म्हणजे तुम्ही फ्रेंडशिपमध्ये खूप मोठमोठ्या लोकांचे फोटो पण काढलेत. मी 51 वर्षापूर्वी काढला धोंडू केशव कर्वेंचा फोटो. ते कोणाला कर्वे आज नावही माहिती नाही. नंतर सावरकरांचा फोटो काढला, मदर टेरेसांचा फोटो काढण्याचा योग आला. तुम्ही फोटो जे काढले एवढ्या मोठमोठ्या नट्यांचे, त्याच्यापैकी सगळ्यात जास्त फोटोजेनिक चेहरा असलेली नटी अशी तुम्हाला कोण वाटली? अशा बऱ्याच जणी आहेत. बैदाऱ्या म्हणे एक त्यातलं उदाहरण आहे, नूतन आहे, अशा बऱ्याच होत्या. पण शशिकलाच्या फोटोची गंमत सांगतो परत. एक फोटोग्राफ असा होता की ज्याचं शशिकला मधुबालासारखी दिसत होती. त्याने पाहिला फोटो एडिटरने, ए मोहन हे किसका फोटो आहे? म्हटलं शशिकला. ए शशी नाही, हे मधू आहे. कारण तो भयंकर फ्रेंडली होता सगळा आर्टिस्ट बरोबर. नाही शी शशिकला, जस्ट कॉलर अँड सी. त्यांनी फोन लावून खात्री करून घेतली शशिकलाचा फोटो आहे. राजसाहेब तुमचे जावई आहेत? होय. राजकारणात तुमचं काही असं दिसत नाही. पण जावई माझा राजकारणी असला म्हणजे मी असलं पाहिजे थोडंसं. म्हणजे तरी सपोर्ट म्हणून कशासाठी? मॉरल सपोर्ट असतो ना. हा. आणि मायकल जॅक्सनने पण तुम्हाला तिकडे बोलवलं होतं म्हणे. नाही नाही, ती काय गंमत झाली. इथे राजने बोलवतो, राज ठाकरे म्हणजे माझा जावई. पहिल्यांदा मी इतक्या जोरात जावई म्हणतो. राजसाहेब तुमचे जावई आहेत? होय. राजकारणात तुमचं काही असं दिसत नाही. पण जावई माझा राजकारणी असला म्हणजे मी असलं पाहिजे थोडंसं. म्हणजे तरी सपोर्ट म्हणून कशासाठी? मॉरल सपोर्ट असतो ना. हा. त्याला एक माहिती आहे की लढताना सगळ्यात पुढे मी असेल. पण त्याच्यासाठी शो करावा लागत नाही ना. बरोबर आहे. तर ते हे सगळे मुंबईने त्याचे आभार मानले पाहिजे, त्याच्यामुळे बघायला मिळाले. त्याचे फोटोग्राफ्स काढले. त्याचे फोटोग्राफ जेव्हा त्याला दिले ना, तर खुश झाला. त्याचे म्हणजे सेक्रेटरी होते, त्याने मला त्याचं कार्ड दिलं आणि मला म्हणाला लास वेगासला या ना आमच्याकडे. मी म्हटलं लास वेगास मी पाहून झालंय. आता एवढं सगळं तुम्ही केलं, पण तरी सुद्धा काही करायचं राहून गेलंय असं तुम्हाला वाटतं का? नाही, असं कधी मला वाटत नाही. मला त्याचा पश्चातापही होत नाही. परंतु आता मगाशी आपण विचारलं मला चित्रपटाचं काय आहे, तर वाटलं आहे कधीतरी करावं असं. आणि ते मला व्यवसाय म्हणून करायचं नाही, पण आय कॅन डू धिस, हे करून दाखवायचं आहे. मराठी चित्रपट असा असायला पाहिजे म्हणून जमलं तर करून दाखव. आता रॅपिड प्रश्न मंजुषा, म्हणजे मी तुम्हाला पटापटा प्रश्न विचारणार, तुम्ही त्याची मला पटापटा उत्तर. नाही, मी विचार करून उत्तर देणार. बरं, विचार करून पटापटा उत्तर. बरं. हा.
पहिला प्रश्न, समाजकारण का राजकारण? खरं सांगू का, समाजसेवा. पैसा